दिल्लीत ऑपरेशन टायगरच्या संदर्भात मोठ्या घडामोडी ज्या आहेत त्या घडत आहेत. याच घडामोडींचे साक्षीदार असलेले मावळचे खासदार श्रीरंग बारणे आपल्यासोबत आहेत. आप्पा काय सांगाल काय नक्की घडतंय दिल्लीमध्ये? आपण पाहतोय ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे. अनेक बातम्या देखील येत आहेत. नक्की काय हा विषय आहे? आता कालपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून ही सगळी बातमी समोर येते. खरं तर गेल्या वर्षभर या संदर्भामध्ये सातत्यानं बातम्या येत होत्या आणि गेल्या वर्षभरामध्ये जी उभाटा गटातील खासदारांमध्ये जी खतखत होती किंवा जी प्रक्रिया होती ती पूर्णत्वाला गेल्याचं काल निश्चित झालेलं आहे. आपण जर पाहिलं असेल की गेल्या वर्षभरापासून सातत्यानं निवडणुका झाल्यानंतरच्या बाबतीमध्ये लोकसभा सदस्य यांच्यामध्ये असलेली नाराजी, त्याचबरोबर मध्यंतरीच्या कालावधीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका पार पडल्या आणि त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये उभाटा गटाचे नेते प्रॅक्टिकली प्रचाराला फिरले नाहीत, कार्यकर्त्यांना मदत केली नाही, कुठल्याही प्रकारचा बाबतीमध्ये त्यांना सहकार्याची भूमिका दाखवली नाही आणि ती मोठी खतखत खरं तर यामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून खासदारांमध्ये होते आणि ते प्रत्यक्षपणे आमच्याकडे देखील बोलून दाखवत होते. ही उभाटा गटामध्ये असलेली खतखत काल प्रत्यक्षात आली बाहेर. परंतु ही सगळ्या बाबतीमध्ये गेल्या वर्षभर हे चालू होतं आणि उभाटा गटाचे नेते आहेत त्या नेत्यांना देखील याची पूर्वकल्पना खरं तर होती, असं मी देखील चर्चेअंती मला देखील माहिती आहे की त्यांना देखील पूर्णतः या बाबतीमध्ये चर्चा करत असताना त्यांना पूर्ण कल्पना होती. आपण पाहिलं असेल, आदरणीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यामध्ये मोठ्या प्रमाणावर स्थानिक पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, मग ते आमदार असतील, खासदार असतील, नगरसेवक असतील, जिल्हा परिषदेचे सदस्य असतील, हे सातत्यानं त्यांची भेट घेऊन शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करण्याबाबत इच्छुकता दाखवतात. त्याचं एकमेव कारण शिंदेसाहेब काम करत असताना कधी देखील तो कोणत्या पक्षाचा आहे हे पाहत नाही, त्याला मदत करण्याची भूमिका ठेवतात. मग निधी देण्याच्या बाबतीमध्ये असेल, त्याचं काम करण्याच्या बाबतीमध्ये असेल आणि त्याला सन्मान देण्याच्या बाबतीमध्ये असेल, हे सातत्यानं करतात आणि तो त्यांच्याविषयीचा आदर मोठ्या प्रमाणावरती शिवसैनिकामध्ये निर्माण झाला आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारानं जे काम करतात त्यांना एक मोठा आधार माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मिळतो आणि त्याचाच एक भाग म्हणून गेल्या वर्षभर या खासदारांच्या बाबतीमध्ये येत असलेल्या बातम्या काल त्याच्यामध्ये प्रत्यक्षात ती साकारण्यात आलेली. त्याचा गट वगैरे काय स्थापन करण्यात आलं आहे? कारण की तुम्ही आत्ताच म्हणलं की 1 वर्षापासून ही जी प्रक्रिया आहे ती सुरू आहे. पण त्यांनी गट स्थापन केला आहे, कारण त्या गटामध्ये कुठले कुठले खासदार असणे शक्यता आहे? माझ्या माहितीप्रमाणे 2/3 सदस्यापैकी 2/3 जर सदस्य एकत्रपणे आले तर त्याचा स्वतंत्र गट स्थापन होऊ शकतो आणि गट स्थापन करण्याच्या संदर्भामध्ये लोकसभा अध्यक्षांना तशा प्रकारचं पत्र द्यावं लागतं, त्यांच्यासमोर सह्या कराव्या लागतात आणि ती सगळी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. मला असं वाटतं की ती प्रक्रिया त्यांनी पूर्ण केलेली असावी आणि म्हणून त्या बातम्या येतात. ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना स्वतंत्र गटाला मान्यता देण्याचं काम लोकसभा अध्यक्ष करतील आणि लोकसभा अध्यक्षांनी ती मान्यता दिल्यानंतर त्यांचा स्वतंत्र गट होईल आणि तो गट झाल्यानंतर त्यांनी ठरवायचं कुणात जायचं. पण मला खात्री आहे की ते बाळासाहेबांच्या विचारानं, हिंदुत्वादीच्या विचारानं, शिवसेनेच्या विचारानं काम करतात आणि ते शिंदेसाहेबांचं नेतृत्व मान्य करतील. नक्कीच आपण पाहिलं तर ओम राजे निंबाळकर जे आहेत ते धाराशिवचे खासदार, त्यांची चर्चा सुरू आहे. मात्र ते अद्यापही समोर आलेले नाहीत, कुठं दिल्लीत दिसत नाहीत. ते म्हणतात मी पुण्यात आहे. नक्की ते त्या गटामध्ये आहेत का आता? मी खरं तर माझे चांगले मित्र आहेत, ते मी पण त्यांच्याशी बोललो. ते पुण्यातच आहेत, परंतु ते तिथं जाऊन त्यांनी सही केली किंवा काय, आज मी त्यांच्याशी खरं प्रत्यक्षात बोलणार आहे. ते मित्र असल्यामुळं जरी ते तिकडं उभाटा गटात होते तरी ते चांगल्या प्रकारे आमचे सगळे मित्र आहेत. आज जरी तिकडं राहिलेले असले, सगळ्यांशी माझे चांगले संबंध आहे, राजाभाऊशी पण चांगले संबंध आहे. पण मी प्रत्यक्षात त्यांच्याशी चर्चा करून विचारन आणि विचारानंतर नक्की माहिती कळेल. राजाभाऊ वाजे का नाही आले मग? नाही, प्रत्येकाला प्रत्येकाचा विचार असतो आणि त्या विचारानं तो कार्यरत असतो. राजाभाऊच्या बाबतीमध्ये राजाभाऊनी, मी एकदा राजाभाऊशी पण या संदर्भामध्ये आमची चर्चा झाल्यानंतर राजाभाऊ बोलले होते की माझा निर्णय राजकारणाचा अंतिम निर्णय हा माझ्या वडिलांचा निर्णय.
माझ्या वडिलांनी होकार दिला तर मी इकडे पण येण्याचा निर्णय घेईन. परंतु शेवट एखाद्या विचारानं जो प्रेरित असतो त्या पद्धतीने तो काम करतो. राजाभाऊ त्या विचारानं प्रेरित होते. आणखी काही असतील उद्या, आज जी परिस्थिती उद्या वेगळी बदलू शकते. काय होऊ शकतं? उद्या काय परिस्थिती, आमदार देखील तुमच्या संपर्कात आहेत का विधानसभेचे काय? कोणी आमदार संपर्कात नाही, मला त्याची माहिती नाही. परंतु आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब प्रचंडपणे लोकप्रतिनिधीला विकास कामाच्या संदर्भामध्ये मदत करत राहतात. त्याला कुठं अडचण येते त्याला मदत करतात. सहजतेने उपलब्ध होऊन भेटणारा नेता म्हणून त्यांची ख्याती आहे. आणि ते सहजतेने भेटतात, मदत करतात आणि त्या अनुषंगानं अनेक जण त्यांच्या संपर्कात असतील. संपर्कात असले तर आता मगाशी तुम्ही म्हणले की हे वरिष्ठांना ही गोष्ट माहिती होती, उद्धव ठाकरेंना ही सगळी घटनाक्रम माहिती होता का, किंवा त्यांना माहीत नव्हती का? कारण की इतके 6 खासदार जे आहेत ते एकदमच गेलेले आहेत. नाही, खाजगीमध्ये आम्ही चर्चा करत असताना या संदर्भामध्ये मला माझ्या जी माहिती आहे त्या माहितीनुसार मी सांगतो, ही पूर्णतः कल्पना त्यांना होती, त्यांच्या नेत्यांना पूर्णतः कल्पना होती. आणि ही सगळी प्रक्रिया काय एका दिवसात घडलेली नाही. वर्षभर चाललेली ही प्रक्रिया होती. वर्षभर चाललेली ही खतखत होती, ती काल बाहेर पडली. नक्कीच आपण पाहिलं तर गेल्या 1 वर्षापासून ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती सुरू असल्याचा दावा जो आहे तो खासदार श्रीरंग बारणे यांनी केला आहे. त्याचप्रमाणे जे 6 खासदार जे आहेत ते फुटलेले आहेत, त्यांनी एक गट देखील लोकसभेत गटासाठी जे आहे ते अर्ज दाखल केला असल्याचा दावा देखील खासदार श्रीरंग बारणे यांनी केलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.